आहोत पार्ट 2 ऑफ माय साडी अँड ब्लाउज कलेक्शन. फर्स्ट पार्टला तुम्ही खूप प्रेम दिलं, थँक्यू. रॅन्डम साडी उचलणार आहे, जी येईल ती दाखवणार आहे. शालू पासून सुरुवात करूया. माझ्या लग्नाचा शालू. लेहंगा नव्हता घातला, साडी नेसली होती. शालू सिलेक्ट करायला मला भरपूर वेळ नाही गेला, कारण की मला माहिती होतं मला कसा शालू हवाय. बारीक बारीक बुट्टी, म्हणजे साधारण बारीक बुट्टी अशी पूर्ण साडीभर असेल, थोडं टिकल्यांचं वर्क असेल असं मला शालू हवा होता. आणि पाहता क्षणी मला हा रंग आवडला, ही डिझाईन आवडली, मग मी घेतली. ट्रेडिशनल जशी साडी असते ना तशी न सिलेक्ट करता थोडीशी अशी पार्टीवेअर जाईल अशी मला हवी होती, तर ही मला तशी वाटली. आणि थोडी शालू वाटेल अशी भरजरी पण होती, त्याच्यामुळे घेतली. ही घेतलेली आहे अगेन आसो पालव मधून, दादरच्या. असा पूर्ण भरलेला पदर आहे. इकडे अशी डिझाईन आहे, इकडे टॅसल्स आहेत. पूर्ण हे असं वर टिकल्यांचं सगळीकडे आहे, म्हणूनच ते शालू आहे. आणि हा मला पडलेला मला वाटतं 19,000. हे डिझाईन करताना सुई पण तुटत होती, त्याच्यामुळे हे जसं आहे तसं शिवलेलं आहे. ऑनलाईन मागवले होते लटकन, आणि ते ऑलरेडी एवढं टिकल्या होत्या ना की अजून मी त्याच्यात कसलीच एम्ब्रॉयडरी केलेली नाहीये. हे ब्लाउजलाच एवढी होती. त्यानंतर आहे ही साडी. ओके, हिचा रंग सुंदर आहे असा, आणि पूर्ण साडीवर ही अशी डिझाईन आहे. फॅब्रिक चांगलं आहे, म्हणजे मला वाटतं 3,500-4 हजाराची ही साडी असेल. आणि तिचं ब्लाऊज जे शिवलं होतं ते असं, जास्त काही नाही. डोहाळे जेवणाला ओटी भरलेली ना माझी, माहेरकडून जी ओटी भरतात त्या ओटीमध्ये आईने मला ही साडी दिली होती. असा थोडा फिरता रंग आहे हिचा, हिरवा आणि निळसर जांभळसर. आणि हा असा काठ आहे, पदर असा आहे भरलेला. ह्याचं ब्लाऊज असं शिवलेलं आहे. इथे असं कटवर्क आहे खांद्याला, राईट. हा हात आहे ब्लाऊजचा, आणि हे असं कटवर्क आहे. थोडीशी इथे हे आहे. ही साडी आहे, नेसल्यानंतर छान वाटते. पूर्ण साडी अशी भरलेली आहे. ही मला भेट आहे, मस्त चापून चुपून बसते. ह्याचा ब्लाऊज मी नाही शिवलेला, कारण ह्याच्यावर मी प्लेन गोल्डन कलरचं ब्लाऊज वेअर करते. त्याच्यानंतर ही एक अशी पातळ बॉर्डर वाली साडी आहे. निऱ्या जिथे पडतात तिथे खाली हे असं पॅच आहे. त्यानंतर ही साडी आहे माझ्याकडे. ही थोडीशी पार्टीवेअर काइंड ऑफ आहे. बांधणीचं ह्याच्यावर प्रिंट आहे, पण मला तुम्हाला दाखवायचं आहे फॅब्रिक. ही साडी फुलते, म्हणजे ज्या बारीक असतील ना त्यांच्या अंगाला हे छान दिसेल. ठीक आहे. झिगझॅग 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 ह्या साडीला काहीतरी बोलतात, मला आता सांगता नाही येत आहे. ही पण आईनेच मला दिली होती. ही पण थोडासा फिरता रंग आहे हिचा. हिला खाली इथे थोडंसं असं टिकल्यांचं वर्क आहे. असं ब्लाऊज सुद्धा जसं आलं होतं त्या साडीसोबत त्याच शेप मध्ये आहे. मेजर काही काम नाही केलेलं, हात छोटे आहेत फक्त. कुशलदादांच्या लग्नामध्ये ही साडी आईंनी मला दिली होती. ठीक आहे. हिला अशी खाली अशी एम्ब्रॉयडरी आहे मोराची. कलर कॉम्बिनेशन हे आहे पर्पल आणि पिंक वाला. पदर असा त्याचा भरलेला आहे. त्याच्यावर जे ब्लाऊज आहे ते असं आहे. ओके, हे बघा. आणि ह्याला लटकन असे केलेले आहेत. हाताला इथे थोडीशी फ्रिल लावलेली आहे. असं त्याचं ब्लाऊज आहे. त्याच्यानंतर आहे ही साडी. मला वाटतं हिला टिश्यू सिल्क म्हणतात का, तशी आहे, पण चांगली बसते, अगदीच काय फुलत नाही. आणि याचा रंग सुंदर आहे. हे थोडं ट्रान्सपरंट आहे. खाली निऱ्यांनाही अशी बॉर्डर येते, पण असे एकंदरीत कलर सुंदर वाटतो, काहीतरी वेगळा. ना प्रॉपर सिल्वर ना प्रॉपर गोल्डन. त्याच्यावरचं ब्लाऊज अगेन पूर्ण असं भरलेलं आलं होतं, तर मी त्याच्यात काही मेजर करत बसलेली नाहीये. हे असंच्या असं शिवलेलं आहे प्लेन. ओके. ब्लाऊजचे हात थोडे छोटे ठेवलेले आहेत. आणि एक नॉट दिल्याने बरं पडतं, खांदे उतरत नाही. ही साडी सुद्धा आईनेच दिलेली आहे. कुठल्या तरी ओटीमध्ये मला दिलेली आहे लग्नानंतर. पहिल्या वर्षात ज्या भरपूर साऱ्या ओट्या भरतात त्याच्यामध्ये ह्याला असं थोडंसं टिकलंय, ज्या आता धुवून निघालेल्या आहे. कधीतरी नेसायला छान वाटते. कॅमेऱ्यामध्ये दिसते की नाही, पण हिला ऍक्च्युअल मध्ये थोडीशी अशी गोल्डन थोडी शाईन आहे. त्याच्यामुळे एखाद्या हळदी किंवा असं थोडासा साधारण फंक्शन असेल त्यांना नेसली तरी चालण्यासारखी आहे ही साडी. याचं ब्लाऊज पण काही मेजर नाहीये. हे असं आहे, थोडासा गळा वेगळा आहे याचा. जेव्हा पहिल्यांदा लग्नाची बोलणी करायची होती ना, तेव्हा मी इथे आलेले, त्यावेळेला येताना ही साडी मी नेसली होती. ओटी जेव्हा भरली होती माझी तेव्हा. याला असं इथे थोडंसं असं काम आहे, एम्ब्रॉयडरी केलेली आहे. निळा डार्क गडद निळ्या रंगाची बॉर्डर आहे. कलर कॉम्बिनेशन छान आहे. साडी नेसल्यावर चांगली वाटते. आणि असे खाली टॅसल्स आहेत पदराला. एकदम चौकोनी पण नाहीये गळा, हा स्ट्रेट लाईन आणि असा थोडासा असं वरती गेलाय आंब्याच्या कुयरी सारखा. आणि बाकी त्याला दोरी आहे. हात लांब आहेत. ही पण साडी भरपूर जणींना आवडते. मी रिसेंटली काही व्हिडिओज मध्ये नेसली होती, तर ही पण मला भेट आहे. ह्याला असं खाली इकडे असं एम्ब्रॉयडरी केलेली आहे. ओके. तर ह्या साडीवर मी ब्लाऊज नाही शिवलेलं, कारण की गुलाबी रंगाचं ह्या डिझाईनशी मॅच होणारा ब्लाऊज माझ्याकडे ऑलरेडी आहे, तर मी ते वेअर करते. कदाचित ती साडी असेल ह्याच्यात, मी तुम्हाला तेव्हा दाखवते. पहिले जेव्हा लग्नाची एक्साइटमेंट होती त्यावेळेला सगळ्या साड्या ज्या आल्या, ज्या चांगल्या वाटल्या त्या शिवायला टाकल्या आणि ब्लाउजेस वगैरे त्याच्यावर शिवले होते. नंतर जसं लग्नाची एक्साइटमेंट कमी होत गेली तसं साड्यांचे ब्लाउजेस शिवणं मी कमी केलं, कारण की मग कपाटात जागा पण उरत नव्हती एवढ्या साड्या आणि ब्लाउजेस. मग मी ब्लाउजेस काय केलं, एकतर
रेडीमेड घ्यायला लागले, एक ब्लाऊज जे 4 साड्यांवर जाईल, किंवा मग ह्या साडीचं ब्लाऊज त्याच्यावर जात आहे का असं मिसमॅच करायला लागले. मग तशी मी जागा जरा मेंटेन केली माझ्या कपाटातली. ही साडी मला वाटतं मला डोहाळे जेवणाला ओटी भरतात ना त्यावेळेला ही आलेली आहे, पण अशी साडी माझ्याकडे नव्हती. म्हणजे कलर होता पण हे जे पॅटर्न काय बोलतात ह्याला, थोडं सुती कॉटन, जे जाणकार आहे त्यांनी सांगा. अगेन ही बॉर्डर छान आहे. आता पदरावरून तुम्हाला सांगता येईल की ह्या साडीला काय बोलतात. मला ना साड्यांची नावं सांगायची म्हणजे प्रकार सांगायचे म्हणजे मला अगदी जीवावर येतं. गढवाल का काय त्याच्यावरचा ब्लाऊज आहे हे. तर या ब्लाऊजचा जरा मी जुगाड केला होता. हे दुसऱ्या साडीवरचा ब्लाऊज आहे. ती साडी मी डिस्कार्ड केली पण ब्लाऊज ठेवलं कारण की हा कलर मॅच होत होता. मग मी ह्या साडीवर सेपरेट ब्लाऊज नाही शिवलं, फक्त थोडेसे चेंजेस केले. हे धाग्यांचे, हे धागे वेगळ्या रंगाचे होते कारण की ब्लाऊजच वेगळ्या साडीवरचं आहे. तर मी ते धागे काढून हिरव्या रंगाचे रेडीमेड कापड आणून त्याचे धागे असे करायला लावले. ठीक आहे, हे अशी डिझाईन आहे आणि त्याच्यावरती हे लटकन असे वरून पडतात. 2 साड्या असतात आमच्याकडे साखरपुड्याला, एक ती जी मुलगी माहेरहून नेसते आणि एक ती जी सासरकडून असते. तर ही माझी माहेरकडून घेतलेली साडी होती, चॉईस माझीच आहे, लाल रंगाची साडी आहे ती. हे असं ब्लाऊज केलेलं आहे. ह्याचं जे हात आहे ते छोटे ठेवलेले आहेत आणि हाताला पॉम लेसची बॉर्डर असते ना ती लावलेली आहे. ओके, आणि पूर्ण ह्याला अशी बॉर्डर लावलेली आहे पॉम. ठीक आहे, पूर्ण ब्लाऊजला पट्टीला जी आली असतं कापड ते कापड मी असं लावायला सांगितलं आणि हे बटन्स मी घेऊन दिले टेलरला आणि त्यांना असं लावायला सांगितलं. आणि मध्ये थोडंसं लटकन, आपलं नॉर्मल लटकन म्हणजे ऍक्च्युअली वेगळे लटकन होते ह्याला जे लावले होते पण ते तुटले निघाले. तर त्याच्यामुळे जे माझ्याकडे पटकन अवेलेबल होते ते मी साधारण लावले कारण मला कुठेतरी हे घालून जायचं होतं. ही अशी त्याच्यावर वारली पेंटिंग आहे, बरीच ट्रेंडिंग होती ही साडी. मध्यंतरी ऋषुताईकडून ही साडी घेतलेली आहे. साडी छान आहे. ह्याच्यावरचं पण मी ब्लाऊज काय शिवलेलं नाही आहे. नॉर्मल व्हाईट कलरचा ब्लाऊज मी ह्याच्यावर वेअर करते, प्लेन व्हाईट कलरचं. अशी साडी आहे. मध्यंतरी कॉटनच्या साड्यांचा बराच ट्रेंड निघाला होता बघा, तेव्हा ह्या साड्या मी काही घेतल्या होत्या. तर ह्याचं कॉम्बिनेशन असं आहे ग्रे आणि पिंक. तर ह्याच्यावर सुद्धा मी ब्लाऊज अगेन शिवलेलं नाहीये, शिवायला हवा होतं बट नाही शिवलेलं. ह्याच्यावर पण मी प्लेन व्हाईट कलरचाच ब्लाऊज वेअर करते. नॉर्मल साडीवर अशी बुट्टी आणि हा पदर. ही एक लाल रंगाची साडी आहे, ही पण भेट आहे मला. याला फक्त इथे काम आहे खाली बॉर्डरला, तर ही पण मला भेट आहे. ह्याला अशी बॉर्डर आहे, बाकी प्लेन साडी आहे. पटकन नेसायची झाली ना तर छान वाटते. ओके, तर ह्याच्यावरचं ब्लाऊज थोडं मी चांगलं शिवलेलं आहे, थोडं असं लेस वगैरे जरा त्याला मी पॅटर्न दिलेला आहे. कॉटनच्या साडीमधली ही दुसरी साडी आहे. ह्याचा रंग असा आहे. ह्याच्यावर मी प्लेन ह्या रंगाचं माझ्याकडे ब्लाऊज पीस आहे मँगो कलरचं, मी ते वेअर करते. ही पण आईचीच साडी आहे. ती मला बोलली ही घेऊन जा, तुला चांगली वाटेल, तर मी घेऊन आलेली आहे. ह्याचा रंग थोडा वेगळा आहे, असा थोडा शेवाळी येल्लो असा थोडा मिक्स आहे. याचं असं कॉम्बिनेशन आहे खाली. ह्याच्यावरचं ब्लाऊज थोडंसं वेगळं शिवलेलं आहे, बोटनेक सारखं. हे पाठीमागून असं आहे. ओके, हे हाताला फ्रिल्स आहेत, हेच वेगळं आहे ह्याच्यात. माझं जे पहिलं चॅनल होतं मी समृद्धी, त्याचा जो इंट्रोडक्टरी व्हिडिओ मी केला होता, पहिलाच व्हिडिओ, त्याच्यामध्ये मी ही साडी वेअर केली होती. ओके, ते ह्याला इथे खाली अशी डिझाईन आहे, बाकी साडी अशी प्लेन आहे, पण कलर ह्याचा थोडा वेगळा आहे. त्याला ते गोल्डन कलरचं हे छान वाटतं, सॉरी गुलाबी कलरची एम्ब्रॉयडरी छान वाटते. तर त्याच्यावर जे ब्लाऊज आहे ते ब्लाऊज मी हे वेअर करते. म्हणजे ह्याला पाठीमागून हुक आहेत, हा पुढचा पार्ट आहे आणि ह्याला पाठीमागून मी हुक दिलेले आहेत. खाली 3 हुक, वरती 2 हुक. हे छोटेच हात शिवलेले आहेत आणि खाली ही नॉट आहे. ठीक आहे, ही इथे खाली जिथे हुक आहेत ना तिथे ही नॉट बसते. ते आता प्रेस करायला हवं, त्याची हालत झाली आहे, पण ते नॉट बांधल्यानंतर चांगलं वाटतं. तर हेच ब्लाऊज मी त्या हिरव्या साडीवर तुम्हाला म्हणाले ना डिझाईन मॅच करते, तर ही अशी डिझाईन आहे जी त्या साडीवर पण आहे, तर हे त्याच्यावर चालून जातं. ही साडीची कहाणी तुम्हाला माहिती आहे तर मी परत सांगत बसत नाही. त्याचं ब्लाऊज हे असं आहे. नारायणपेठ ना, नारायणपेठ असं काहीतरी बोलतात, नारायणपेठ साडीच बोलतात ह्याला. तर हा रंग आहे तो आता बदललाय रंग. म्हणजे मी ना ड्रायक्लिनिंगला दिली, जी मी नाही करायला पाहिजे होतं. तर ड्रायक्लिनिंग नंतर हा कलर ना थोडा वेगळा झाला. तो पहिले जेव्हा नवीन होता ना एकदम भारी वेगळाच कलर होता हा. आता जाऊ दे, पण ठीक आहे, त्यातल्या त्यात बरी आहे. ही चापून चुपून बसते अंगाला, त्याच्यामुळे चांगलं वाटतं. हे असं त्याच्यावर मी ब्लाऊज शिवलेला आहे, फक्त इथे थोडं वेगळं दिलेलं आहे, हे क्रिस क्रॉस. ओके, आणि खाली इथे ही दोरी आहे. ओके, मिशोच्या स्पॉन्सर्ड व्हिडिओमध्ये जी सगळ्यात चांगली त्यातल्या त्यात मला मिळालेली साडी होती ती आहे ही. ओके, ह्याचा कलर वेगळा आहे, छान आहे कलर. आणि साडीची क्वालिटी पण बाकी साड्यांपेक्षा चांगली आहे, सुळसुळीत आहे, अंगाला चांगली बसते. कलर वेगळा आहे, डिझाईन अशी पूर्ण भरलेली आहे साडीला डिझाईन. आणि ही अशी थोडी ब्रॉड सर खाली निऱ्यांना येणारी बॉर्डर आहे, वरती ही अशी पातळ
बॉर्डर आहे थोडी, हे असं आहे. बाकी जास्त काय मी त्याला केलेलं नाहीये. ही साडी मला भेट आहे. ही अशी साडी आहे पूर्ण, त्याला कॉम्बिनेशन हे आहे. छान वाटते साडी नेसल्यावरती. हे बघा, हे असं ब्लाऊज शिवलेलं आहे, लांब हात आहेत आणि हे पॅटर्न असं केलेलं आहे. ओके. ही साडी कुमारने गिफ्ट केलेली आहे. तो फिरायला गेला होता, तिकडून त्यानेही आणलेली आहे साडी. असं मशीन वर्क आहे, ग्रे आणि ग्रीन कलर मध्ये बॉर्डर आणि थोडीशी बुट्टी बुट्टी आहे मध्ये मध्ये साडीला. साडी ही पण मला आईनेच दिली होती एखाद्या ओटीमध्ये, की ही साडी तुला घे. ओटी किंवा बर्थडे गिफ्ट किंवा सणवार आला की काहीतरी द्यायला लागतं ना मुलीला जावयाला, तेव्हा दिलेल्या या साड्या आहेत. त्याचा पदर असा आहे जरा भरलेला वगैरे, टॅसल्स आहेत. बाकी ही साडी सुळसुळीत आहे, हळदीला वगैरे नेसायला छान आहे, रंग तसा आहे. ह्याचं पण मेजर मी काय ब्लाऊजांना केलेलं नाहीये. ही साडी थोडी स्पेशल आहे कारण की ही माझे पप्पा जेव्हा व्यवस्थित होते एकदम आणि फिरायला गेले होते तेव्हा त्यांनी साड्या आणल्या होत्या. नेसल्यानंतर छान दिसते, कापड चांगलं आहे. साऊथ साईडला कुठेतरी पप्पा गेले होते तेव्हा ही साडी आणली होती. आईला नाही आवडली, पण त्यावेळेला माझ्याकडे बाकी काय साड्यात नव्हतं, ते मी मला घेऊन टाकली होती. फक्त पफ स्लीव्स दिलेले आहेत मी आणि एकदम छोटू बॉर्डर. ठीक आहे. याला आपले नॉर्मल लटकन लावलेले आहेत. मी ना इथून घेतली होती. आता आम्ही कुठे गेलो होतो बरं, राजस्थानला गेलो होतो ना, त्यावेळेला ही साडी मी तिथून घेतली होती. तर मला याचं कलर कॉम्बिनेशन आवडलं, याचं टेक्स्चर आवडलं. अशी साडी माझ्याकडे नव्हती म्हणून मी ही घेतली होती. पूर्ण साडी ही अशीच ह्याच डिझाईनने भरलेली आहे. खूप दिवसांनी मी कुठल्या तरी साडीवर आवडीने ब्लाऊज शिवलं. पूर्ण साडीला ही अशी डिझाईन आहे. सॉरी, ब्लाऊजला फक्त मध्ये नॉट दिलेला आहे. ही साडी एकदम सुळसुळीत आहे, इतकी व्यवस्थित अंगाला बसते आणि पूर्ण दिवस कॅरी करू शकतो. हिला असं खालून अशी डिझाईन आहे. ही साडी पण मला भेट आहे. ह्याच्यावरचं ब्लाऊज पण मेजर काही नाही केलेलं, पण इथे ना याला असं हे आहे, म्हणजे ती ब्लाऊजलाच होती ती डिझाईन, तीच हातांना इथे दिलेली आहे. मेजर काही नाही केलेलं ब्लाऊजचं, पण साडी सुंदर, फुल डे कॅरी करू शकतो अशी आहे. त्याच्यानंतर ही साडी आहे सुंदरशी. ही साडी मी वेअर केली होती माझ्या डोहाळे जेवणाला. ही बघा, ही अशी साडी आहे, ग्रीन पिस्ता कलरचं मस्त असं वर्क करून घेतलं होतं. ओके. आजूबाजूनी फुलांची एम्ब्रॉयडरी तर आहेच, मध्ये हे असं ट्रान्सपरंट जाळी आहे आणि त्याच्यावर हा कृष्ण पेंट केलेला आहे. ओके. दगडावर बसलेला कृष्ण आहे आणि ह्याचे जे हात आहेत ना, त्या हाताला असे छोट्या बेबीची पावलं आहेत आणि हे पेंट केलेलं आहे. फॅब्रिक पेंटनी ही फुलं काढलेली आहेत, त्याच्यावर स्टोन्स चिकटवलेले आहेत आणि हे मणी धाग्याने हे केलेले आहेत. समोरचं जे ब्लाऊज आहे तिथे पण हे मण्यांचं काम आहे. हे इथे मणी लावलेले आहेत समोर आणि हाताला पण मणी आहेत. ओके. ही पण भेट आहे साडी डोहाळे जेवणाला. ह्याची पण बॉर्डर अगेन बारीक आहे. ह्याला टॅसल्स आहेत छानशे, नेसल्यानंतर छान वाटते. कलर पण वेगळा आहे, थोडा पानगळा टाईप असं शिवलेला आहे. मध्यंतरी माझ्या लाईफ मध्ये असा फेज आलेला ना की मला निरस वाटायचं काही गोष्टी, त्याच्यामुळे मी ब्लाऊजला पण मेजर काहीच करायचे नाही, म्हणजे नॉर्मलच ठेवायला सांगायची. ती फेज आता गेलेली आहे. आता असं वाटतं की नाही अजून काय छान करावं. तर आता जे साड्या मी ब्लाउजेस देईन त्याचे जरा विचार करून देईन छान जसे पहिले द्यायचे तसे. एवढे झाले, बास करू. अजून असतील तर नंतर केव्हा तरी दाखवेन. भरपूर वेळ झाला ना. इथं बघायचा आहे ढिगारा तुम्हाला. बघ ढिगारा किती झालाय बघा. पाऊचेस किती झालेत, किती पाऊचेस झाले ते. तुमच्या साडी लाईक करा.